नमस्कार मित्रांनो, आपण क्लास 10 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो चॅप्टर नंबर 2 आहे अल्जेब्राचा तर तो बघतोय. त्यात आपण प्रॅक्टिस सेट 2.4 पर्यंत आपण व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे किंवा सॉल्व केलेलं आहे. तर 2.5 मध्ये आपण ऑलरेडी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केले आहे. त्याच्या अगोदर डिस्क्रिमिनंट काय असतं, त्यानंतर नेचर ऑफ द रूट गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर काय असतं ते बघितलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे दोन फॉर्म्युले बघितलेत, अल्फा बीटा त्याचं काय सूत्र आहे, त्यानंतर अल्फाचं प्रोडक्ट काय, अल्फा बीटाचं प्रोडक्ट काय येतं ते सुद्धा बघितलेलं. म्हणजे रिलेशन बिटवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट हे डिस्कस केलेलं, हे सॉल्व केलेलं आहे व्यवस्थित. आणि तिसरा फॉर्म्युला बघितला आपण हा की टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेन गिवन रूट्स, ज्यावेळेस रूट्स दिलेले जातात त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं हे सुद्धा बघितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, क्वेश्चन नंबर 3, 4 व्यवस्थित सॉल्व करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर पहिला डिटेल सॉल्व केलेला आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सुद्धा डिटेलमध्ये सॉल्व केलेला आहे, तो सुद्धा बघा तुम्ही, चॅनलवरती लाईव्ह आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 3ला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो तर डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत तर त्यांचं नेचर काय आहे, ठीक आहे. नेचर काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ बघावा लागेल, तर तो व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. तर पहिला क्वेश्चन काय आहे तर बघा, एक्स वर्ग 4-4x + 4 = 0. पहिले याला सॉल्व करायचे आहे. हे सॉल्व करत असताना आपल्याला दिलेले इक्वेशन आहे ते जनरल फॉर्मसोबत कंपेअर करायचे. ते कंपेअर करताना लिहिणार काय तर आपल्याला दिलेले इक्वेशन कंपेअर करावं लागतं ह्या जनरल फॉर्मसोबत, ax² + bx + c = 0. कंपेअरिंग द अबो इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटतात एची, बरोबर आहे, त्यानंतर बीची भेटते व्हॅल्यू आणि सीचे व्हॅल्यू भेटत असतं. तर एचं व्हॅल्यू ह्याच्यासोबत जर कंपेअर केलं तर ax² म्हणजेच 1x² आहे, एचं व्हॅल्यू 1. त्यानंतर bx किती आहे तर 4x, b म्हणजे 4 म्हणजे -4 आणि c किती आहे नुसता 4 आहे, फक्त 4 आहे सीचं व्हॅल्यू. मग आपल्याला डेल्टाचं व्हॅल्यू काढावं लागतं, ठीक आहे. नेचर सांगत असताना डेल्टाचं व्हॅल्यू काढावं लागतं. डेल्टाचं सूत्र काय आहे तर डेल्टा बरोबर b² - 4ac. आता दिलेल्या व्हॅल्यू ह्या सूत्रामध्ये ठेवून टाका. b किती आहे तर -4चा वर्ग वजा 4, एचं व्हॅल्यू आहे तुमच्याकडं 1 आणि c दिलेला आहे 4. तर ह्याला जर सॉल्व केलं तर तुमच्याकडं उत्तर येतं, काय येतं उत्तर तर 4चा वर्ग होतो 16, वजा 4 असो किंवा नुसता 4 असो त्याचा वर्ग येतो 16, वजा 4 × 1 = 4, 4 × 4 = 16. आता हे मायनस कोणतं तर हा मायनस आणि मधला प्लस मायनस होतो, मायनस प्लस मायनस = 16 - 16 म्हणजेच 0. डेल्टाचं व्हॅल्यू किती आलेलं आहे तर डेल्टाचं व्हॅल्यू आपल्याला भेटलेलं आहे 0. मग आपण ज्यावेळेस कंपेअर करतो त्यावेळेस कसं सांगणार, जर डेल्टा हा 0च्या इक्वल आलेला असेल तर रूट्स किती येणार, मग रूट्सचं नेचर काय असेल तर नेचर विचारलं आपल्याला, त्यांनी नेचर विचारलेले. जर डेल्टाचं व्हॅल्यू 0 आले असेल, इक्वल आले असेल तर मग आपण म्हणतो द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल आणि इक्वल असतं. डेल्टाचं जर व्हॅल्यू 0 आलं तर जे रूट्स आहेत त्याचं जे नेचर आहे तर ते रियल आणि इक्वल असतं. म्हणून आपण म्हणतो रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. कधी असते रियल आणि इक्वल, ज्यावेळेस डेल्टाचं व्हॅल्यू 0 आलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही डेल्टाचं व्हॅल्यू 0 काढता त्यावेळेस रूट्स कसे असतील, रियल आणि इक्वल असतील. हा होता क्वेश्चन नंबर पहिला. आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात. सेकंड क्वेश्चन आहे 2y² - 7y + 2 = 0. आता हे दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्मसोबत कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ, आता इथं व्हेरिएबल y दिलेलं आहे म्हणून ay चा वर्ग, त्याच्यानंतर by + c = 0. एचं व्हॅल्यू y सोबत काय a² म्हणजेच 2, by म्हणजेच इथं 7y आहे -7 आणि c आहे तुमच्याकडं, cचं व्हॅल्यू दिलेलं आहे 2. मग ABCच्या व्हॅल्यू तुम्हाला भेटल्या. ABCच्या व्हॅल्यू भेटल्यानंतर डेल्टामध्ये तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू ठेवायचं. तर डेल्टाचं सूत्र काय, डेल्टा बरोबर b² - 4ac. b² म्हणजेच -7² - 4, a किती आहे 2 आणि c आहे तुम्हाला 2, ठीक आहे. a 2 आणि c सुद्धा 2 आहे. मग ह्याला सॉल्व केलं, -7 असो किंवा +7 असो त्याचं स्क्वेअर काय असतं
49. आता हा मायनस आणि हा प्लस मायनस होतो. 4 2 जार 8 आणि 8 2 जार 16. मग किती येतं इथं 16. 4 दुनी 8 8 दुनी 16. 49मधून 16 गेले, उत्तर येतं 33. डेल्टाचं व्हॅल्यू आलेलं आहे तुम्हाला. डेल्टाचं जे व्हॅल्यू भेटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला, डेल्टाचं व्हॅल्यू आपल्याकडं 33 आले, 33 आलेलं आहे. ओके, मग की रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल आहेत. हे तर रिअल आहेत. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच काय असेल, रिअल अँड अनइक्वल असतील. अनइक्वल रूट्स आहेत. आपल्याला जे दिलेलं व्हॅल्यू आहे 33 ते एक तर रिअल असेल रूट किंवा अनइक्वल असेल. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो डेल्टाचं व्हॅल्यू काढल्याच्या नंतर. शून्यापेक्षा जास्त असेल, शून्यापेक्षा मोठं असेल डेल्टाचं व्हॅल्यू, तर आपण रिअल आणि अनइक्वल म्हणतो. शून्याच्या बरोबर असेल तर रिअल आणि इक्वल म्हणतो. आता अजून एक कंडिशन काय आहे, तर तिसरे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर ती कळतं आपल्याला, तर ते बघू. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो, तर m² प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. आता दिलेलं इक्वेशन कम्पेअरिंग द अबो इक्वेशन विथ, आता इथे व्हेरिएबल m आहे म्हणून आपण am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0 घेऊ. एचं व्हॅल्यू am² म्हणजेच ए किती आहे, 1, काहीच नाही म्हणजे 1. b 2 किती आहे, 2 आहे b, आणि c येतो इथं तुम्हाला 9. हे तुम्हाला ABCचा व्हॅल्यू भेटल्या. डेल्टामध्ये टाका. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. b म्हणजेच काय आहे, 2चा वर्ग वजा 4. a आहे 1 आणि c आहे 9. ह्यांचं जर तुम्ही सोल्युशन केलं, 2चा वर्ग येतो 4 वजा 4 1 जार 1, 4 9 जार 36. हा मायनस आणि प्लस मायनस होतो. 36 मधून 4 गेले. ओके, 4 मायनस 36 करा किंवा 36 मायनस 4 करा. जे उत्तर भेटतं त्याचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 36 मोठी संख्या आहे म्हणून इथं आपण मायनस लिहू शकतो. 36 मधून 4 गेले, 32 राहिले. -32 हे आपल्याला आन्सर भेटलं. मग व्हॅल्यू किती आलं आपल्याला, डेल्टा भेटलेलं आहे -32. मग -32 ही जी संख्या आहे शून्यापेक्षा मोठी आहे का छोटी आहे, शून्यापेक्षा छोटी आहे. म्हणून आपण म्हणू शकतो डेल्टा इज स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा छोटा आहे. मग रूट कसं असेल, रूटचं नेचर कसं असेल, रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. 3 कंडिशन भेटतात आपल्याला. 3 कंडिशन भेटत असतात. कोणत्या, तर बघा लक्ष द्या. 3 कंडिशन कोणत्या भेटतात आपल्याला. जर डेल्टा हा इक्वल असेल तर तो काय असतो, रिअल अँड इक्वल. आणि डेल्टा हा जर मोठा असेल, म्हणजे डेल्टा शून्यापेक्षा जर डेल्टाचं व्हॅल्यू मोठी असेल, जास्त असेल, तर काय होतं, रिअल अँड अनइक्वल भेटतं. आणि जर हा जो डेल्टा आहे शून्यापेक्षा छोटा असेल, ठीक आहे, शून्यापेक्षा छोटा असेल तर नॉट रिअल. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. 3 व्हॅल्यू भेटत असतात. ह्याच 3 कॉन्सेप्टच्या आधारावरती आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, 1 2 आणि 3. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय सांगतो, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. इथं तुम्हाला रूट्स दिलेले आहेत. रूट्स म्हणजेच काय, तर अल्फा आणि बीटा. आपण रूट्स कशाला म्हणतो, अल्फा अँड बीटाला आपण रूट म्हणलेले आहे. म्हणजे अल्फा आणि बीटाचे रूट्स आपण कन्सिडर करतो. अल्फाला एक पहिला रूट आणि बीटाला दुसरं रूट म्हणत असतो. अल्फा आणि बीटा हे दिलेलं आहे, म्हणजेच रूट दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. मग कसं तयार करणार, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला काय सांगतो, तर तो फॉर्म्युला लक्षात घ्या. पहिले फॉर्म्युला काय असणार आहे, तर तो फॉर्म्युला जर कळला तर तुम्हाला कोणतंही जर रूट दिलं तर आपल्याला त्या रूटमध्ये तो फॉर्म्युला त्या फॉर्म्युलामध्ये ते रूट्स टाकून आपण काय करू शकतो, इक्वेशन तयार करू शकतो. फॉर्म्युला काय, तर x², बघा इथं फॉर्म्युला x² मायनस अल्फा प्लस बीटा सम ऑफ 2 रूट्स. दिलेले 2 रूटचं काय असणार आहे, सम असणार आहे. त्यानंतर इथं x येईल, व्हेरिएबल काय असणार x, प्लस प्रोडक्ट ऑफ 2 रूट्स अल्फा अँड बीटा यांचं प्रोडक्ट इज इक्वल टू 0. हे फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला, x² मायनस सम ऑफ 2 रूट्स अल्फा अँड बीटा, हे 2 रूट आहेत, व्हेरिएबल x, प्लस प्रोडक्ट ऑफ 2 रूट अल्फा आणि बीटाचं प्रोडक्ट इज इक्वल टू 0. ह्या सूत्रामध्ये आपल्याला
दिलेले जे रूट्स आहेत ते रूट्स ठेवून एक इक्वेशन तयार करायचे आहेत. मग पहिलं काय दिलेलं आहे, पहिलं आहे 0 अँड 4. हे दोन रूट आहेत 0 आणि 4. तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. फर्स्ट एक्झाम्पल काय, 0 आणि दुसरं रूट काय 4 आहे. समजा काय करू आपण, लेट अल्फा म्हणजेच 0, पहिलं जे दिलेलं आहे रूट तर त्याला अल्फा घ्या, आणि बीटा म्हणजे काय असणार तुमचं 4. बीटा किती आहे 4. मग आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा काय होतो, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाचं व्हॅल्यू 0 आणि बीटाचं व्हॅल्यू 4. या दोघांचं जर ॲडिशन केलं तर येतं 4. त्यानंतर दुसरं प्रोडक्ट अल्फा आणि बीटाचं प्रोडक्ट काय येतं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4. 0 इंटू 4 काय येतं व्हॅल्यू याचं 0 येतं. मग आपल्याला फॉर्म्युला कोणता होता आपला, फॉर्म्युला जो होता आपला सूत्र जे होतं तर ते सूत्र आहे एक्स वर्ग मायनस समेशन ऑफ अल्फा अँड बीटा, दोघांची बेरीज व्हेरिएबल एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स अल्फा अँड बीटा, दोघांचं प्रोडक्ट इज इक्वल टू 0. मग आता मला सांगा एक्स व्हेरिएबल आहे, एक्सच्या जागी एक्स वर्ग वजा ह्यांचं व्हॅल्यू किती आलेलं आहे, अल्फा प्लस बीटाचं व्हॅल्यू या ठिकाणी बघा अल्फा आणि बीटाचं व्हॅल्यू आलेलं आहे 4. म्हणून आपण इथं काय करू शकतो 4 लिहू शकतो, आणि हा व्हेरिएबल एक्स प्लस साईन अल्फा अँड बीटा ह्या दोघांचं प्रोडक्ट किती आलेलं आहे, प्रोडक्ट आलेलं आहे 0. हे इथं दिसते तुम्हाला प्रोडक्ट 0 आलेलं आहे बरोबर 0. मग आपण ह्याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो काय, तर हे 0 आहे, 0चं काय व्हॅल्यू नसतं म्हणून आपण त्याला एलिमिनेट करू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. दिलेले दोन रूट काय आहेत 0 आणि 4 हे रूट आहेत, अल्फा आणि बीटा म्हणजेच दोन रूट आहेत. ह्या रूटच्या आधारावरती या सूत्राचा वापर करून आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, सूत्र तयार केलेलं आहे आणि आपल्याला फायनल एक क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे भेटलेलं आहे. परत एकदा सांगतो काय प्रोसेस आहे. एक दिलेलं रूट आहे त्याला अल्फा समजा, दुसरं रूट आहे त्याला बीटा समजा. पहिले अल्फा आणि बीटा यांचं व्हॅल्यू काढून घ्या, त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा बेरीज समेशन ऑफ अल्फा अँड बीटा, आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ अल्फा आणि बीटा म्हणजे त्यांचा गुणाकार करा. जे व्हॅल्यू येईल ते व्हॅल्यू या सूत्रामध्ये टाकून द्या आणि फायनल सिम्बॉल चेक करा, साईन चेक करा, आणि मग तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फायनली लिहू शकता. हे पहिलं एक्झाम्पल होतं. दुसरं काय आहे तर 3 आणि 10. दुसऱ्यामध्ये पहिलं व्हॅल्यू आहे 3 आणि दुसरं आहे -10. दोन रूट आहेत. मग आपण म्हणू शकतो अल्फा काय, लेट अल्फा इज इक्वल टू 3, अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा किती असेल, बीटा इज इक्वल टू -10. मग आता समेशन करायचं, यांचं समेशन करा, ॲडिशन करतो आपण. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा आहे 3 आणि बीटा आहे -10. यांचं जर ह्याला जर सॉल्व केलं, एक मायनस आणि एक प्लस आहे. मायनस प्लस काय होतं तर मायनस होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणजेच 7 येते वजाबाकी, आणि मोठी संख्या 10 आहे म्हणून वजाचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. पुढं यांचं प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा, ठीक आहे. अल्फा किती आहे 3 गुणिले बीटा आहे -10. मग यांचा गुणाकार येतो -30. 10 गुणिले 3 म्हणजे 30 आणि वजाची संख्या वजा 1 अधिक वजा होतं 30 आलं. त्यांचं समेशन आलं -7 आणि प्रोडक्ट आलं -30. मग सूत्र काय आपलं, फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला येतो आपला काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा अँड बीटाचं समेशन म्हणजे यांची बेरीज आणि व्हेरिएबल आहे एक्स प्लस यांचं प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता यांचे व्हॅल्यूज ठेवून द्या. एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाचं व्हॅल्यू किती आलेलं आहे -7 आलेलं आहे. व्हेरिएबल एक्स प्लस अल्फा आणि बीटाचं प्रोडक्ट किती आलेलं आहे -30 इज इक्वल टू 0. आता अजून याला सिम्प्लिफाय करा. एक्स स्क्वेअर येईल, परत वजा अधिक होतं म्हणजेच 7x येईल इथं. त्यानंतर 7x हा 7 वजा अधिक आणि हा 7 लिहिलं इथं आणि एक्सला एक्स व्हेरिएबल लिहिलं इथं, प्लस आणि इथं मायनस आहे, प्लस मायनस होतं -30 इज इक्वल टू 0. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ज्यावेळेस दोन रूट्स दिलेले आहेत त्यावेळेस अल्फा आणि बीटाच्या हेल्पनुसार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करत असतो.
हे सेकंड झालं. थर्ड आहे फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे, सिम्पल आहे ते सुद्धा. 1/2 -1/2 हे दिलेलं आहे. मग ह्याला आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे, समजा आपण काय करू, अल्फा एकाला आणि बीटा एकाला घेऊ. समजा अल्फा म्हणजे काय, अल्फा आहे तुमच्याकडे 1/2 आणि बीटा आहे, बीटा इज इक्वल टू -1/2. मग अशा कंडिशनमध्ये काय करणार, अल्फा प्लस बीटा काढून घ्या पहिले. अल्फा प्लस बीटा ह्यांचं तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यू काढायचे. अल्फा किती आहे 1/2 आणि बीटा -1/2. आता एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. एक प्लस मायनस काय होतं, 0 येऊन जातं उत्तर. बघा ह्याला अजून परत एकदा सॉल्व करू. 1/2 -1/2, एकदा प्लस एकदा मायनस, मग ह्यांचं काय येतं व्हॅल्यू 0 येतं. ओके, पुढं यांचं प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा, ह्याचं प्रोडक्ट येतं 1/2 इंटू -1/2. एकदा प्लस एकदा मायनस आहे म्हणजे मायनस. 1 1 जार 1 आणि 2 2 जार 4. 1/4 हे याचं आलं ह्याचं प्रोडक्ट. मग आपल्या फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय सांगतो, फॉर्म्युला आहे आपला तर x² मायनस अल्फा प्लस बीटा व्हेरिएबल x, त्याच्यानंतर प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. x² म्हणजेच x² मायनस अल्फा आणि बीटाचं व्हॅल्यू आलेलं आहे 0, व्हेरिएबल आहे x, इथं प्लस, त्यानंतर अल्फा आणि बीटाचं प्रोडक्ट आलेलं आहे -1/4 इज इक्वल टू 0. याला अजून सिम्प्लिफाय करता येतं. काय होतं तर x² ला x² राहील. आता हे 0x म्हणजे याचं काहीच व्हॅल्यू नसणार आहे, हे कट होऊन जातं. मग राहतं काय मायनस, हे प्लस हे मायनस, -1/4 इज इक्वल टू 0. तुम्ही अजून याला सिम्प्लिफाय करू शकता. कसं तर ह्या पूर्ण इक्वेशनला 4नी मल्टिप्लाय करू शकतो. इथं लिहू शकतो मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येतं बघा, 4x² मायनस हा 4 कडे होतो, 4 1 जार 4, इथं राहतं फक्त 1 बरोबर 0. फायनल आन्सर भेटतं आपल्याला 4² मायनस 1 इज इक्वल टू 0. हे तुमचं या तिसऱ्या दिलेले जे रूट होते तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये, त्याच्या रूटवरच्या आधारे आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो सूत्र वापरून. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, सूत्र महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, तरच तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येतं. लास्ट एक्झाम्पल आहे 2 - √5, 2 + √5. आता हे दोन रूट आहेत, म्हणजे एक अल्फा आणि एक बीटा दिलेले आहे. आपण लिहून घेऊ. समजा अल्फा किती आहे आपल्याकडं, अल्फा आहे 2 - √5 आणि बीटा दिलेला आहे 2 + √5. मग पहिले ॲडिशन आणि नंतर प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, पहिले बेरीज आणि नंतर गुणाकार. कशाचा, अल्फा आणि बीटाचे पहिली बेरीज करा. बेरीज करताना 2 - √5 अधिक 2 अधिक √5 ह्यांची बेरीज काय होती बघा. हा प्लस म्हणजेच हा प्लस, इथला -5 आणि इथला +5, हा काय होतं यांची वजाबाकी होते. ठीक आहे, म्हणजे हे कट होऊन जातं प्लस आणि -5. मग राहतं काय 2 आणि इथं 2 प्लस आहे दोन्ही ठिकाणी, म्हणून याचं उत्तर येतं 4. त्यानंतर यांचा गुणाकार करा. गुणाकार काय येतो, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 - √5 इंटू 2 + √5 इज इक्वल टू, आता ह्यांचा गुणाकार करायचा आहे. कसा होतो, 2 × 2चा वर्ग येतो, त्याच्यानंतर हा मायनस हा प्लस मायनस होतो, त्याच्यानंतर √5 गुणिले √5 काय येतो, √5 गुणिले √5 म्हणजे √5चा वर्ग येतो. 2चा वर्ग 4, त्याच्यानंतर हा वर्गमूळ कटतो आणि हा वर्ग कटतो, राहतं काय 5 बरोबर. 5 मधून 4 गेले 1 राहतं. 5 मोठी संख्या आहे म्हणून वजाचं चिन्ह, तर ह्याचं व्हॅल्यू आलेलं आहे -1. मग आपला फॉर्म्युला काय, फॉर्म्युलामध्ये जर टाकलं ह्याच व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये टाका. फॉर्म्युला काय आहे तर x² मायनस अल्फा प्लस बीटा x म्हणजेच व्हेरिएबल प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे तुमचं काय आहे, एक फॉर्म्युला आहे. आता ह्या फॉर्म्युलामध्ये तुमचे उत्तर ते व्हॅल्यूज टाकून द्या. काय व्हॅल्यू आहे, x चा वर्ग म्हणजेच x² वजा अल्फा प्लस बीटा काय आहे तर अल्फा प्लस बीटा, समेशन केलं तर काय आलं 4 आणि इथं हा x प्लस हा प्लस, इथं अल्फा इंटू बीटाचं व्हॅल्यू आहे
-1 इज इक्वल टू 0. याला अजून सिम्प्लिफाय होतं तर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर राहील, हा -4x, हा प्लस हा मायनस होतो, त्याच्यानंतर राहतं 1 बरोबर 0, हा प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0. हे फायनल आन्सर आहे तुमचं. म्हणजेच आपण दिलेले जे 2 रूट आहेत त्या रूटच्या आधारे हे सूत्र वापरून हे मेन सूत्र वापरून आपण फायनल आन्सर म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करत असतो ह्याच्या आधारावरती. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर आहे. आपण इथं तिसरा आणि चौथा क्वेश्चन बघितले, राहिले 5, 6 आणि 7 क्वेश्चन जे आहेत तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा.